धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात धारावीकर आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत। 1 मार्चला धारावीमध्ये जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे। प्रकल्प अदानी समूहाला न देण्याची धारावीकरांची प्रमुख मागणी आहे। पात्र अपात्र रहिवाशांचं धारावीमध्येच पुनर्वसन करण्याची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। धारावीकर आता मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत आणि 1 मार्चला धारावीकरांचा हा एल्गार पाहायला मिळू शकतो मुंबईमध्ये। पात्र अपात्र रहिवाशांचं पुनर्विकास त्या ठिकाणी व्हावा की नाही या संदर्भात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत आणि 1 मार्चला जाहीर सभा होणार आहे। प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। निखिल, काय नेमकं धारावीकरांचं म्हणणं आहे या सगळ्या संदर्भात आणि मोर्चा 1 तारखेलाच निघणार आहे का? नक्कीच रिद्धी, गेले अनेक वर्ष आहे तो धारावीवासियांचा लढा आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि यामध्ये देखील जे संपूर्णपणे काम आहे धारावी पुनर्वसनाचं काम आहे ते अदानी यांच्याकडे देण्यात आलेलं आहे, परंतु त्याला धारावीवासियांचा विरोध आहे आणि हीच बाब सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी 1 तारखेला संध्याकाळी हा संपूर्णपणे सभेचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे। धारावी पुनर्वसनासाठी अनेक जे संस्था आहेत, अनेक घटक आहेत ते याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि धारावी वाचवण्यासाठी हा संपूर्णपणे लढा देत असल्याचं त्यांनी याआधी देखील सांगितलेलं आहे। याआधी देखील उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून हा जो भव्य मोर्चा आहे तो काढण्यात आलेला होता। त्यांच्या मागण्या एवढ्याच आहेत की त्यांना जी घरं देण्यात येणार आहेत ती 500 चौरस फुटाची घरं आहेत ती देण्यात यावी, त्यांना मात्र 300 चौरस फुटाची घरं आहेत ती देण्यात येतात आणि धारावीमधील सरसकट जे संपूर्णपणे घरं आहेत त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं। तिसरी मागणी म्हणजे अशी, धारावीवासियांना जे पुनर्वसन करतायत ते धारावीतच करण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे, परंतु त्यांना मुलुंड किंवा वडाळा अन्य साईडला देखील त्यांचं स्थलांतर आहे ते करू शकतात। या संपूर्णपणे बाबी आहेत त्या अस्पष्ट आहेत। अनेक वेळा धारावीवासियांनी आहे ते असा देखील आरोप केलेला आहे की जे पुनर्वसन करणार आहेत त्यांनी आमच्यापर्यंत अजूनपर्यंत संपर्क आहे तो साधलेला नाहीये किंवा संवाद देखील साधलेला नाहीये। या संपूर्णपणे बाबींवरती धारावीकर आहेत ते नाराज आहेत आणि ह्याच नाराजीचा सूर आहे तो आता उमटत असताना सरकारपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। निखिल, या सगळ्यामधून नेमक्या काय मुख्य मागण्या धारावीकरांकडून होऊ शकतात सरकारकडे? नक्कीच, याआधी देखील सरकारने धारावीवासियांशी संपर्क साधलेला होता, तेव्हा देखील सांगितलेलं होतं हे जे पुनर्वसनाचं काम आहे ते प्रगतीपथावरती करण्यात येत असून तुम्हाला 300 चौरस फुटापर्यंतची घरं असतील किंवा 350 चौरस फुटापर्यंतची घरं आहेत ती देण्यात येतात, परंतु या ठिकाणी त्यांची मागणी आहे ती 500 चौरस फुटापर्यंतच्या घराची आहे आणि त्यासोबतच त्यांचं पुनर्वसन आहे ते धारावीतच करण्यात यावं अशी देखील त्यांची मागणी आहे। परंतु धारावीत पुनर्वसन न करणार असून त्यांचं पुनर्वसन अन्य ठिकाणी करण्याची भीती देखील या नागरिकांना आहे। अशा संपूर्णपणे मागण्या घेऊन या ठिकाणी हे धारावीवासी आहेत ते आग्रही आहेत आणि यासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेच्या माध्यमातून धारावीवासियांचा एकच जो मागणी आहे ती सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। निखिल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।